नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठे यांच्यासोबत बालकांड या कादंबरीच्या सफरीवर. मागच्या भागात आपण पाहिलं की लेखक आणि त्यांचे कुटुंबीय तीर्थयात्रा संपून पुन्हा सुर्ल्याला परत निघाले आहेत. आता पाहूयात पुढे. नाव आहे आईचं मरण. गोव्यात सुर्ल्याला तेल बांधावर आमचं मूळ घर आहे असं काका कधीकधी सांगत. आम्ही सुर्ल्याला आलो, पण तेल बांधावरच्या घरी गेलो नाही. काका आम्हाला घेऊन आले ते जावडेकरांच्या घरी. देरगुणीपासून पाटाच्या पाण्यातून चालत यावं लागलं. सगळ्यांच्या डोक्यावर लहान मोठे बोजे होते. बाबलच्या आणि काकांच्या डोक्यावर मोठे बोजे, भांड्याकुंड्यांनी भरलेले गोंटे. माझ्या डोकीवर त्या मानाने लहान. आईची प्रकृती बरी नव्हती, पण तिच्या हातीही पिशव्या होत्याच. आजारी होती, खोकत होती, तरीही तिलासुद्धा पाटाच्या पाण्यातूनच चालत यावं लागलं. पाटातून 4-5 पायऱ्या चढलं की जावडेकरांचं घर. पुढे मोठं अंगण, त्याला लागून मोठी पडवी. आम्ही गोंटे पडवीवर टाकले. गुळ पाणी प्यालो, जेवलो. दुपारीस आईनं काकांना विचारलं, तेल बांधावरल्या घरा जायवेचे सेनी? सांगसा तुला के जायवेच आता, काका म्हणाले. 2-3 दिवस आम्ही तसे जावडेकरांच्या घरीच राहिलो. आईनं पुन्हा तेल बांधावरच्या घरी जाण्याबद्दल काकांना आठवण केली. ते म्हणाले, तेल बांधावरच्या घरात नाही जायवेचा. दुसरा घर बघितलास से का? आईनं विचारलं. नाही, आपण गोठेत रेवेचा असे. गोठेत? आईनं आश्चर्याने विचारलं. असा कितेला? काका आईला म्हणाले, मी विचार केलो गो. तेल बांधावरला घर आमचा मूळ घर खरा, पण ता गेलासे घारेच्या वाट्याला. त्यांनी त्या भागेली ठेला नसे प्रभूभट. बाबाय कधीकधी त्या रेहेसे. त्या जावनी रहावे असा काय मला वाटत नाही. त्यापरीस गोठो बरो गो. तो निदान आपलो स्वतःचोसे, माझ्या मालकीचोसे. गोरवाय त्यासत. आपणाए त्याच जवानी रहे ताच बरा. चलाच उचल गोंटो. सामानाचे गोंटे घेऊन आम्ही पुन्हा पाटाच्या पाण्यातून निघालो. आमचा गोठा तसा जवळच होता, जावडेकरांच्या घरापासून. 2 ठिकाणं ओलांडली की पुढे आमचं घर, त्यात हा गोठा. गोठा म्हणजे दुपाकी खोप, झापा चुडतांची. 4ही बाजू उघड्याच, कुठूनही आत शिरता येई. पण एका बाजूस दार म्हणून केलेलं होतं. त्यातून आत गेलं की आधी एक माड, त्याचं अळं. खोप बांधताना माड तसाच ठेवून खोप बांधलेली. पाष्टातून माड वर गेलेला. गोठ्यात अर्धा जागेत आमची झोळम्याची गुरं बांधलेली. खोपीला लागूनच जावडेकरांच्या घराखालून येणारा पाण्याचा पाट, त्यातून पाणी वाहत होतं. आईनं सामानाचे गोंते सोडले. पातेल्या तपेल्या बाहेर काढल्या. डाळ तांदूळ बाहेर काढली. आम्हाला म्हणाली, जा मरे, धोंडे आणा चुलीसाठी, लाकडं आणा. इथं काही तीर्थावरच्यासारखं नाही. खूप लाकडं, काटक्या, शिरडं असतील, पोया पिसुंद्र्या असतील, त्या आणा. आम्ही चुलीसाठी दगडं आणून आईला दिलं. लाकडं काटक्या पुंजावून आणून दिल्या. तिनं दगड मांडून चूल तयार केली. पोया पिसुंद्र्या पेटवून विस्तव तयार केला. खालच्या बाजूला वहाड होता, तेथून पाणी आणलं. तांदूळ धुवून भात शिजत लावला. गोठ्याच्या जमिनीला चांगली ओल होती. पाटाचं पाणी झिरपून आलेली. गुरांच्या हागण्या मुतण्यानेही ओल आली होती. आता या गोठ्यातच राहायचं म्हणून घाईघाईने काकांनी जमीन तयार करून घेतली होती. ती अजून वाळली नव्हती. त्या ओल्या जमिनीतच आई वावरू लागली. चालताना पावलं उमटलेली दिसत, इतकी जमीन ओली. त्या ओलीतच झोपायचं. गोंटे अंथरायचे किंवा माडाच्या झुडतांची झाप अंथरायची. आई जुनं लुगडं अंथरून त्या ओलीतच झोपू लागली. आम्ही आणि तिथंच आमची गुरं. त्यांचं करडं गवत गव्हाणीत पडलेलं असे. त्याच्या काड्या इकडे तिकडे उडालेल्या असत. रात्री एखादं गुरं उभं राहून मुते. त्याचे थेंब आमच्या अंगावर चढत.
मुरकुट्या येत. आम्ही झोपलो की आमच्या कानाशी गुईगुई करीत राहत. खोपीच्या अवतीभोवती ठिकाण होतं. पोफळी होत्या, थोडेसे माड होते, इतर झाडं होती, पण झोडम्याच्या ठिकाणा इतकी गर्द दाट नव्हती. पाट नीट बांधून काढलेले होते. पोफळी माडांचे कवाळे रसरशीत पानांनी भरगच्च नव्हते. खोपीच्या खालच्या बाजूला वहाड होता. आंघोळीला तिथे जायचं. आम्ही तिथंच आंघोळीला जाऊ, पण आईसुद्धा तिथंच येई. तीही थंड पाण्यानेच आंघोळ करी. तिथंच कपडे धुवी. कळशी घागर भरून पाणी आणी. खोपीपर्यंत येताना चढत यावं लागे. तिला धाप लागे. ती अगदी कासावीस होऊन जाई. खोपीत आली की बसे. धापा टाकीतच म्हणे, नाही रे झेपत रामा आता, असं म्हणत ती थोडा वेळ बसे आणि पुन्हा उठून कामाला लागे. खोप चारी बाजूंनी उघडी होती. वारा आत घुसला की गुरांना घातलेलं गवत इकडे तिकडे उडे. आईनं पेटवलेली चूल विझे. काका आता ठिकाणाच्या कामाला लागले. गडी माणसं बोलावू लागले. पोफळीभोवती अळं करू लागले. माडांभोवती अळं करू लागले. पाटाचं पाणी येई. त्याची पाळी असे. ती कधी सकाळी मिळे, कधी दुपारी, कधी रात्री. पाणी मिळे तेव्हा शिंपण करायचं. पहाटे तर पहाटे उठून, रात्री तर रात्री, सकाळी तर सकाळी. काका करलं घेऊन शिंपत. सोबतीला गडी कामेरी येत. बाबल असे. मीही लहानसं करलं घेऊन त्यांच्यात जाऊन झाडांना पाटाचं पाणी शिंपे. पावसाळा सुरू व्हायला झाला तेव्हा आई काकांना म्हणाली, खोपेला कूड तरी करेवा हवो. पावसाचं वारो आज शिरलो तर चूल तरी कशी पेटायणार. वारेबरोबर वावझडीचा पाणी आता येथील सगळा. काकाने ते ऐकलं. खोपीच्या चारी बाजू उघड्या होत्या. त्या झाप लावून बंद करून घेतल्या. वारा आत घुसायचा कमी झाला, पण पुढल्या बाजूनं खोप उघडीच असे. दार नव्हतं की कडी कोयंडा नव्हता. कधी कावळे आत शिरायचे तर कधी कुत्री. आईचा आजार वाढतच होता. जमिनीची ओल कमी झाली होती. पावसाळा सुरू झाला तशी ती वाढली. पावसाळ्यात माडा पोफळीनं शिंपायचं नसे. पाटाचं पाणी बंद असे. तरीही पावसाचं पाणी पाटातून वाहत राही. शिवाय पावसामुळे जमिनीत कुठंही पाण्याचे झरे फुटत. खोपी खालून असे पुष्कळ झरे फुटले होते. त्यातून अखंडपणे पाण्याची बारीक धार वाहत होती. त्या पाण्याची ओल खोपीतल्या जमिनीला येई. ओल, गार वारा, मुसळधार पाऊस, हवेतला कुबटपणा आणि कोंदलेपणा या सगळ्याचा आईला त्रास होऊ लागला. पुष्कळदा ती तशा ओल्या जमिनीवरच पडून राहू लागली. खोकला वाढला. आता तिला खोकताना अधिक धाप लागू लागली. तिचा श्वास गुदमरू लागला. दमा येऊ लागला. तशा स्थितीतही तिला स्वयंपाकपाणी करावं लागे. बाबल आणि मी मदत करू, पण चूल पेटव, पाणी आणून दे इतकीच. भाजी भात भाकरी तिलाच करावी लागे. कणत कणत ती चुलीपाशी बसे. भात भाजी करी, सांबार करी, भाकरी करी. भाकरी करताना एकदा तिचं उजव्या हाताचं करंगळीचं बोट तव्यावर भाजलं. टरटरून फोड आला. पू झाला. तो फुटला. काय काय लावून तो बरा झाला, पण करंगळी वाकडी ती वाकडीच राहिली. पावसाळा वाढला की वारा जोरात सुटे. वादळ होई. पोफळीचे कवाळे गरागरा फिरत. पोफळी भेल कांडत. अनेकदा बेडे शिपट्यातून निखळून खाली पडत. काका म्हणत, शिनळीचो असोच वारो फोफावलो आणि वादळ सुटला तर सुपारीचं काय खरा नाही. सगळेच जर बेडे पडू लागले तर सुपारी कशी होणार. मी विकणार किता आणि पैसे कमावणार केथीन. कर्ज झाला असे कपाळावर. सुपारीच नाही पिकली तर ता फेडणारासा केथीन मी. आईसाठी औषधं सुरू करण्यात आलं होतं. ती ते घेई. आम्ही ते तिनं घ्यावं म्हणून सांगू, पण त्या औषधानं फारसा फरक पडत नव्हता. ती अधिक खंगत चालली होती. काका म्हणत, सुपारीचं पीक चांगला येईवे हवा, तेव्हा 4 पैसे हाताशी येणार सत. ते येतील म्हणी खर्च चाललोसे. गड्या माणसांचो खर्च से, हिच्या औषध पाण्याचो से, जेवणा खावणाचो से. खर्च नाही म्हणी कसलो, सगळ्या प्रकारचे खर्च सत. पैसे संपले आपल्याकडले की ते सावकाराकडे जात.
सुपारी पिकली म्हणजे ती विकून फेडण्याच्या बोलीवर कर्ज घेऊन येत. सुपारीचं पीक हाताशी यायला अजून अवकाश होता. आईचा आजार बळावत होता. एके दिवशी श्रीपाद भट व्हाळ ओलांडून आमच्याकडे गोठ्यात आला. आईची अवस्था बघून काकांना म्हणाला, "अशान काकी मरतली हांगा, मोठ्या घरात चला, मी देते जागो करून, चला तिकडे." मोठं घर व्हाळाच्या पलीकडे होतं. मोठं म्हणजे मूळ घर. आजोबा पंजोबा खापर पंजोबा राहिलेलं, आजी पंजी राहिलेलं, काका नाना गोविंदांचे वडील त्यांच्या लहानपणी राहिलेलं. व्हाळ ओलांडून गेलं की एक पानंद लागे. ती चढत चढत गेलं की पाण्याचा पाट. तिथून 8-10 पायऱ्या चढलं की त्या घराचं खळं. त्याला लागून मोठं घर. तिथं प्रभूभट राही, त्याचा मुलगा सून राही. आमचा चुलत काका बाबा म्हणून होता, तोही राही. श्रीपाद भट प्रभू भागेली होता. ठिकाण बघायचं, धन्याला खंड घालायचा, आपण खायचं. मूळ घराला लागून ठिकाण होतं. पोफळी माड होते, त्यात अनेकांचे हिस्से होते. त्यातल्या त्यात काहींनी प्रभू भटासंच भोगली म्हणून नेमलं होतं. तो मूळ घरातच राहत होता. आईची स्थिती बघून तो काकांना म्हणाला होता, "काकीला तिकडे न्यावं, तिकडे घर मोठं आहे, ओलबिल नाही, तिकडे तिला बरं वाटेल." काका तयार झाले. गुरं गोठ्यातच राहिली. आम्ही मूळच्या मोठ्या घरात गेलो. मोठ्या घराला पडवी होती लांबलचक. पडवीच्या 2 बाजूंना 2 खोल्या. समोर मोठं माझघर. माझघराच्या मागची पडवी अशीच मोठी. पाठीमागं घराला लागूनच उंच डोंगर. डोंगर आणि घर यात अगदी अरुंद जागा मोकळी होती. डोंगरावरच्या वेली खाली लोंबत या मोकळ्या जागेत. घराला माडी होती. माडीवर जाण्यासाठी माझघरातून लाकडी पायऱ्यांचा जिना होता. पुढल्या पडवीच्या खाली तळघर होतं. माझघरात यायची पायरी उचलली की तळघराचा रस्ता दिसे. काकांनी कधीतरी सांगितलं होतं, तळघर कशासाठी होतं ते. पूर्वी गोव्यात बंड होतं. बंडवाले आले की घरातले दागदागिने पायरी उचलून तळघरात ठेवण्यात येत. कधीकधी धान्याची पोती, इतर किमती चीजवस्तूही या तळघरात लपून ठेवण्यात येई. बंडवाल्यांची भीती खूपच असे, इतकी की गावात बंडवाले कोणी आलेले समजले की पाणी आणायला बायका व्हाळावर जात नसत. त्यासाठी घराच्या भिंतीला लागूनच एक खोल विहीर खणण्यात आली होती. त्या विहिरीचं पाणी चुलीच्या खोलीतून काढून घेता येई. पण या विहिरीचा वापर पुष्कळ वर्ष थांबला होता. विहिरीतलं पाणी उपसलं गेलं नव्हतं, गाळ काढला गेला नव्हता. विहिरीत कसले कसले वेल वाढले होते. वटवाघळांनी तिथं घरं केली होती. विहिरीचं तोंड लहानसं होतं. भिंतीला खिडकीसारखं भोग करून त्यातून पाणी खेचण्याची सोय केलेली होती. त्या विहिरीत कोणी आजीपंजीनं काकी मावशीनं जीवही दिला होता. आईचं अंथरूण माझघरात समोरच्या भिंतीशी पडलं. उंबऱ्यावर उभं राहिलं की तिचं अंथरूण दिसे. माझघर काळोखं होतं. त्याच्या 4ही बाजूंनी खोल्या असल्याने त्याला खिडकी नव्हती. काय उजेड येईल तो दार उघडी असताना येईल तेवढाच. पाठीमागच्या पडवीतून तो कमीच येई, कारण पडवीला लागूनच उंच डोंगर होता. त्यानं उजेड वारा अडवला जाई. पुढच्या पडवीला लाकडी गज मारलेले होते, त्यातून उजेड येई. रात्री माझघरात मिठ्ठ काळोखच असे. माझघर आणि पडवी यामधील उंबऱ्यावर एक मिनमिनती चिमणी पेटवून ठेवण्यात येई. तिचा थोडा उजेड माझघरात पडे. त्यात आई पडून राही. आता तिच्यानं काहीच काम होईनासं झालं. सारखी खोकायची, कणायची आणि पिरंगायची. भिंतीकडेच्या अंथरुणावर पडून राहायची. घरात आता माणसं वाढली. आधीपासून प्रभूभट, त्यांचा मुलगा आणि सून अशी होती. आमचा चुलत काका बाबा होता. बाबा एका खोलीत राही. त्याचं दुसरं घर होतं. तरीही कधीकधी इकडे येऊनही राही. प्रभूभट दुसऱ्या 2 खोल्या आणि चुलीची खोली वापरी. आता आम्ही 4 वाढलो. काका, आई, बाबल आणि मी. एकाच घरात तिघांच्या 3 चुली पेटू लागल्या. बाबाची वेगळी, प्रभूभटाची वेगळी आणि आमची वेगळी. प्रभूभट बाडगा ब्राह्मण म्हणून त्याच्या हातचं आम्हाला चालत नसे. म्हणून आमचा स्वयंपाक वेगळा रांधायचा. त्यासाठी पुन्हा 3 दगडांची चूल मांडली गेली. तिच्यावर बाबल भात आमटी करी. मी उष्ट खरकट करी, शेण लावी.
पाटावर नेऊन पाटाच्या पाण्याने भांडी घासून टाकी. खंगत चाललेल्या आईला आता सारखं परसाकडे होऊ लागलं, पातळ, अगदी पाण्यासारखं. आधी ती 2-4 वेळा एका झाडाखाली जाऊन बसे, पण तिथं जाऊन येईपर्यंत ती अगदी थकवून जाई. बसत येई. अंथरुणापर्यंत कशीबशी पोचे आणि बराच वेळ निश्चित पडून राही. पुढं तिच्याने उठून झाडापर्यंत जावेना. तिला अंथरुणातच परसाकडेला होऊ लागली, तेही सारखं. एकदा झालं की तिचं लुगडं बरबटे. ते बदललं की तिला पुन्हा लागे. लुगडं बरबटू नये म्हणून ती लक्षात आलं तर लुगडं तेवढं बाजूला करी. चादर बरबटे, अंथरलेली कांबळं बरबटे. बरबटलेले चिरगुट बदलून नवं घातलं की तेही बरबटून जाई. सगळी दोन्हीत बुडवून धुवून काढायची. ते काम माझ्याकडे आलं. पाण्यानं भिजून जड झालेली चादर, कांबळ मला उचलत नसे, पिळता येत नसे. मी अर्धी धुत असे. आधी एकीकडची अर्धी बाजू धुवायची, नंतर दुसरीकडची अर्धी. अर्धवट पिळून वहीवर नाहीतर पेळेवर वाळत घालवायची की दुसरी धुवायची. यावर काका आणि प्रभुभट यांनी एक उपाय शोधला. तो म्हणजे आईला पोफळीच्या पोकळ्या बनवून वापरायला द्यायच्या. त्यांनी पोफळीच्या बऱ्याच पोवळ्या बनवल्या. आमच्या ठिकाणातल्या पोफळीची इतर ठिकाणातल्या पोफळींची त्यांनी सोपं जमवली. त्याच्या पानांच्या मुळाशी असलेल्या लांबट आकाराच्या पोवळ्या कापून काढल्या. त्यांचे मोठाले द्रोण बनवले. त्याचा पोवळा त्यांनी पुष्कळ पोवळ्या बनवून पडवीत रचून ठेवल्या. जाता येताना कुठंही पोफळीचं सोप दिसलं की त्याची पोफळी भरून आणायची. त्याचा मोठा द्रोण बनवायचा आणि तो पडवीवरच्या ढिगात टाकून ठेवायचा. मला म्हणाले, तुझे आईशीन बोलावलान की हेतली एक पोफळी घेवणी जायवेचा, तिला देवीची, तिला म्हणवेचा हेत कर. तू ती उचलवेची आणि झाडाखाली नेऊन टाकवेची. मोठो ढीग साठलो की तिला आग लायवेची. माझं काम सुरू झालं. आईनं हाक मारली की पडवीवरच्या ढिगातली एक पोवळी उचलायची, माझघरात जायचं, तिला द्यायची, बाहेर येऊन थांबायचं. तिचं झालं की ती पुन्हा हाक मारी, आत जायचं. तिच्या परसाकडव्याने भरलेली पोवळी अलगद घ्यायची. दोन्ही हातांनी न सांडता हलके चालत ठरलेल्या झाडापर्यंत न्यायची. तिथे एक दगड होता, त्याच्या आड ती टाकायची. येऊन पाटाच्या पाण्यात हातपाय धुवायचे, पडवीवर जायचं. तोवर ती पुन्हा हाक मारी, तिला नवी पोवळी द्यायची. ती भरली की टाकायला न्यायची. पाटावर हातपाय धुवून यायचं. तेवढ्यात तिची पुन्हा हाक येई. मला आता तेच एक काम झालं. आईला पोवळ्या देणं, त्या नेऊन टाकणं. मी सारखा तिथंच राहू लागलो. पडवीतच थांबू लागलो. पडवीला लाकडी गज होते, त्यांना धरून उभा राहू लागलो. त्यांच्यावरून हाताची बोटं फिरवून खडक आवाज काढीत एकटाच खेळू लागलो. पडवीतच थांबायचं, फार तर खळ्यात. आईची हाक ऐकू येईल एवढंच दूर जायचं. ठिकाणात नाही, पाटावर नाही, व्हाळावर नाही. आईचा आवाजही हळूहळू अगदी क्षीण होऊ लागला. तिनं हाक मारलेली खळ्यात ऐकू येतच नसे, पण ती आता मला पडवीवरही ऐकू येईनाशी झाली. पुढं ती नुसतं हं एवढंच म्हणू लागली. पण तिला काय हवं आहे ते मला कळे. मी पडवीवरूनच आयलो असं म्हणे आणि पोवळी घेऊन माझघरात जाई. तिला रात्रीसुद्धा पुष्कळ वेळा पोवळी द्यावी लागे. मी झोपेत असलो तरी तिची हाक हळू आवाजातली मला ऐकू येई. मी पटकन उठून पोवळी घेऊन आत जाई. तिचं झालं की पोवळी घेऊन खळ्याच्या कडेला नेऊन ठेवी. टाकायला ठरलेल्या जागी जात नसे. अंधार आणि भय. सकाळपर्यंत 4-5 पोवळ्या साठत. मग सकाळी नेऊन त्या ठरलेल्या जागी टाकायच्या. तोवर सकाळच्या फेऱ्या सुरू होत. माझ्या 15-20 फेऱ्या झाल्या की मला जवळ बसवीत आई आपला अशक्त हात माझ्या अंगावरून फिरवीत विचारी, पाय दुखले नी? नाही, मी आईला म्हणे आणि तिच्यापासून दूर जाई. आईला औषध चालू होतं, फोड्यांच्या एका वैद्याचं. ते बाटली भरून देत, पुड्या देत. ते आईला द्यावं लागे. त्यांच्याकडून आईसाठी औषध आणण्यासाठी कधी बाबलजाई, कधी काका, कधी प्रभुभट किंवा त्यांचा मुलगा. औषध चालू होतं पण गुण नव्हता. आई अधिक खंगत चालली होती, बारीक होत चालली होती. तिला आता खोकण्याचं त्राण उरलं नव्हतं, कोणाला हाक मारण्याचं त्राण उरलं नव्हतं. नुसतं हू म्हणे. काही विचारलं तरी नुसतं हू, आणि तिला काही सांगायचं असलं तरी हू. ती अंथरुणातच पडलेली असे. चादर घेतलेली असली तरी दिसतही नसे. अगदी थोडाच वेळ उठून बसे भिंतीला टेकून. आंघोळ नाही, वेणी नाही, लुगडं बदलणं नाही,
बदललं लुगडं तर ते परसाकडण्यानं बरबटलं तरच. झोपून झोपून अंथरुणावर पडून ती अगदी कंटाळलीच तर आम्हाला खुणेनेच म्हणे, उठवून बसवा. जराशी टेकून बसते. आम्ही तिच्या मानेखाली पायांखाली हात घालून तिला उठवून बसवू. ती भिंतीला टेकून डोळे मिटून थोडा वेळ बसे. मग आपोआप कलंडून पडे. रात्रीच्या वेळी कधी अशी भिंतीला टेकून बसली तर उंबऱ्यावर ठेवलेल्या चिमणीच्या ज्योतीकडे बघतच राही एकटक बघत राही. पापण्यांचीही उघडमीट करीत नसे. त्यावेळी तिच्या डोळ्यांची फार भीती वाटे. तिचं कधीकधी अधिक होई. अशा वेळी वैद्यांना घरी बोलावून आणावं लागे. त्यांना बोलवण्यासाठी कोणाला तरी पाठवलं जाई. तो निरोप घेऊन पायी येई. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वैद्य येऊन जात. असंच एकदा त्यांना बोलावून आणलं. त्यांनी आईला तपासलं. हातात मनगट धरून त्याच्यावर आपली बोटं ठेवून नाडी बघितली. मग म्हणाले, आता माझ्या हाती काही नाही. म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे बाहेरचे. वैद्य म्हणाले, बाहेरची बाधा असावी. माझे उपाय ठकले. तेल बांधावरच्या घरी काळोख लवकरच पडे. घराच्या मागेच मोठा डोंगर होता. त्याच्या मागे सूर्य गेला की अंधारून आल्याप्रमाणे प्रकाश मंद होई. सूर्य मावळण्यापूर्वीच काळोख पडू लागे. घराभोवती उंच पोफळी, माड, फणस, आंबे अशी झाडं होती. त्यांचे कवाळे दाट असत. आंब्या फणसाला दाट पानं असत. त्यामुळे काळोखल्यासारखं वाटे. संध्याकाळ रात्रही लवकर झाल्यागत वाटे. अशी संध्याकाळ झाली. घरात काळोख दाटू लागला. आम्ही घरात चिमण्या पेटवल्या. मिनमिन उजेड पडू लागला. माझघर आणि पडवी यांच्यामधील उंबऱ्यावर चिमणी पेटवून ठेवली. तिचा मिनमिन उजेड माझघरात पडवीवर पडू लागला. मी पडवीवर बसून रामरक्षा म्हणू लागलो. अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य. काका खळ्यात होते. माझं म्हणताना चुकलं की मोठ्याने ते दुरुस्त करीत होते. बाबल आणि श्रीपाद भट दुकानावर गेले होते. एवढ्यात माझघरातून विचित्रसा आवाज आला, कुत्रं भुंकल्यासारखा. माझघरात कुत्रो गेलो की काय, पण आमच्याकडे तर कुत्रा बित्रा कोणीच नव्हता. असेल शेजारी बिजारी भुंकत. मागील दारी बसला असेल एखादा, तो असेल भुंकत, त्याचा येत असेल आवाज. आई पोवळी देण्यासाठी बोलावते आहे का? नाही. तसं असतं बोलवायचं तर ती कुत्र्यासारखा आवाज कशाला काढेल? तितकी शक्ती तरी आहे का तिच्या अंगात? मी पुन्हा रामरक्षा म्हणू लागलो. दक्षिणे लक्षणो यस्य. पुन्हा तसाच आवाज आला, कुत्रं भुंकत असल्याचा, माझघरातूनच. मी पडवीवरून माझघरात आलो. माझघरातल्या काळोख्या उजेडात अंदाज घेऊ लागलो. भुंकल्याचा आवाज आई झोपे तिकडून येत होता. मी आईच्या जवळ जाऊन बघितलं. आई भुंकत होती. अंथरुणात उठून बसली होती आणि ती कुत्र्यासारखं भुंकत होती. मी घाबरून गेलो. धावत बाहेर आलो आणि काकांना म्हणालो, काका रे, आई बघ किता करचेसे. किता करचेसे? काकांनी खळ्यातूनच विचारलं. आई भुंकचेसे. मी घाबरून जात सांगितलं. किता? आई भुंकचेसे. मी अधिकच भिवून गेलो. किता तरी सांगू नका रांडेच्या. खराच आई भुंकीचेसे. आत येवनी बघ. काका आत गेले. श्रीपाद भट्टाचा मुलगा वामन तिथंच होता. त्याने ऐकलं होतं. मी सांगताना तोही माझघरात आला. आता आई मोठ्याला भुंकू लागली. अगो असा गो किता करचस? काकांनी विचारलं. पण आईनं काहीच उत्तर दिलं नाही. ती भुंकतच राहिली. तिच्या भुंकण्याचा आवाज वाढला. आता ती एखाद्या मोठ्या कुत्र्यासारखी मोठ्यानं भुंकू लागली. थोडं अंथरुणात बसून भुंकली आणि नंतर अंथरुणाबाहेर येऊन 2 हात 2 पाय यांच्यावर कुत्र्यासारखीच ओंडवी राहून भुंकू लागली. मोठमोठ्यानं भुंकू लागली. आई काय करतेस असा? मी रडत भिवून जाऊन विचारलं. असा गो किता करचस? काकांनी विचारलं. गप रव काके, गप रव, असं वामन म्हणाला. पण ती भुंकायची थांबली नाही. काकांनी आणि वामननं तिला धरून ठेवलं. ओढतच तिला मागं तिच्या अंथरुणावर आणलं. तिला दाबून दडपून धरलं. जबरदस्तीनं अंथरुणात निजवलं. तेवढ्यात बाबल आणि प्रभूभट येऊन पोचले. घाबऱ्या आत आले. बाबलनं विचारलं, भुंकत कोण होतं? आईचा आवाज ऐकला आम्ही लांबून. नाही का श्रीपाद भटा? आईच, मी म्हणालो आणि जोरात रडू लागलो. बाबल आईच्या जवळ गेला. प्रभूभटही गेला. काका होतेच.
वामनही होता. सगळे आईला शांत करू लागले, थोपटू लागले, तिचं डोकं धरू लागले. आईचं भुंकणं थांबलं. ती थोडीशी शांत झाली. ती खूप थकून जाऊन अंथरुणात कोसळली. आम्ही कुणीच तिच्या ओळखीचं नसल्यागत बघू लागली. थोड्याच वेळात तिने डोळे मिटले. कणत पिरंगत ती झोपी जाऊ लागली. थोड्याच वेळात तिला झोप लागल्यासारखं झालं. रात्रीसाठी स्वयंपाक करण्यासाठी बाबलने चूल पेटवली. पुंडलिक नावाचा आमचा एक भागीली होता. त्यानं तांदूळ दिले होते. येताना बाबलने त्यांचा बारीक रवा काढून आणला होता. तो त्याने शिजवला, गूळ घातला, खोबरं किसून घातलं. तो चांगला रटारटा शिजवून घेतला, चांगला ढवळून घेतला. जाड खिरीसारखा होताच तो त्यानं केळीच्या पानावर पसरला. निवता निवता कविलथ्याने त्याच्या वड्या पाडल्या. एका फाळ्यावर उणउणीत वड्या ठेवून तो हाती घेत बाबल मला म्हणाला, चल आईला देऊया. आम्ही माझघरात आलो. काळोख्या माझघरात आई भिंतीच्या कडेशी आपल्या अंथरुणावर पडलेली होती. खोल आवाजात कणत पिरंगत होती. आई गे, मी हाक मारली. तिनं ओ दिली नाही, हो म्हटलं नाही. मी पुन्हा हाक मारीत तिला हलवू लागलो. बाबलनेही हाक मारली. आम्ही दोघांनीही 2-4दा हाक मारल्यावर तिनं थोडी हालचाल केली. असा आवाज केला. मंदपणे पापण्या उंच करून आमच्याकडे पाहिलं. बाबलानं खांडोळी केली नाही, खातेस ना? आणली फळक्यावर. आम्ही म्हणालो, मला नको रे, तुम्ही खा. ती खोल गेलेल्या आवाजात म्हणाली, नको कशान, खा थोडी, ऊन आहे. मी म्हणालो, पुंडलिकानं तांदूळ दिले होते नी, त्यांचा रवा काढून आणला, खा. बाबल म्हणाला, ती म्हणाली आणि उठायसाठी धडपड करू लागली. आम्ही तिला पाठीला आधार दिला, हाताला आधार दिला. बस्ती केली. टेकून बसली. खांडोळीचे काप ठेवलेला फाळका तिच्या अंथरुणापाशी सरकवीत आम्ही म्हणालो, खा, ऊन आहे. तिनं हात पुढं केला. शिमटीत धरून फाळका थोडा आपल्या बाजूला ओढून घेतला. पण तिने वडीचा तुकडा तोडला नाही. त्या वड्यांकडे ती बघत राहिली. खा गे, आम्ही म्हणालो. तरी तिने तुकडा मोडला नाही. बघतच राहिली वड्यांकडेच. आणि एकाएकी मोठ्याने किंचाळू लागली. ओ ओय, ओ ओय. आम्ही घाबरलो. पटकन माझघरातून बाहेर पळालो. काका काका, प्रभूभट अशा हाक मारीतच आम्ही बाहेर उड्या मारल्या. काका तिथंच होते पडवीवर. त्यांनीही आईचं किंचाळणं ऐकलं होतं. प्रभूभट आणि वामन जेवायला बसले होते. तेही धावले. त्यांनीही आईच्या किंकाळ्या ऐकल्या होत्या. काका आणि प्रभूभट पुढं धावले. त्यांनी आईला धरलं. किता होचेसे, असा किता करचस? काकाने तिला विचारलं. काका घाबरून गेले होते. भिवून जाऊन ते आईला विचारत होते. त्यांचाही आवाज वेगळा येत होता, भ्यालेला. त्यांचा आवाज कधीच असा नसे, पण यावेळी त्यांचा आवाज भ्याल्यासारखा उमटत होता. आई काहीच उत्तर देत नव्हती. आम्ही सगळे भोवती जमलो होतो. भिवून बाहेर पळालेले आम्हीही पुन्हा आत आलो होतो. काका, प्रभूभट, वामन यांच्या मागं उभे राहिलो होतो. आई पुन्हा एकदा तसंच किंचाळली. यावेळी अधिक मोठ्याने. मग थोडी थांबली. डोळे मिटले. मग घडाघडा शिवलीलामृत म्हणत सुटली. म्हणता म्हणता कलंडली. काका तिच्या उशाशी बसले. तिचं कपाळ थोपटू लागले. अंगात थोडंही त्राण नसल्यासारखा त्यांचा हात हलत होता. मग श्रीपाद भटाला म्हणाले, जरा धोंडूक हाक मार रे भटा, कुकारो घाल त्याका. म्हणाचा ये बिगिना. श्रीपाद भट बाहेर गेला. खड्याच्या पड्यावर उभा राहिला आणि त्यानं मोठ्यानं हाक दिली, धोंडू रे, ए धोंडू, धोंडू भटा. त्यानं दिलेली हाक आम्हाला आत ऐकू येत होती. हाकेला उत्तर येत नव्हतं. श्रीपाद भटाने पुन्हा तशीच हाक दिली, अधिक मोठ्याने. कोण असा रे, कोण कोण हाकारता हा? लांबूनचा आवाज आला. हा धोंडूचा. मिया श्रीपाद भट, हांगा ये मरे, मोरोबान आफल्यान. प्रभूभट तेवढ्याच मोठ्यानं म्हणाला, इतक्या रातचो? काके कसा तरी होता, ये बेगिना. श्रीपाद भट पुन्हा तसंच मोठ्यानं म्हणाला आणि आत आला. आम्ही सगळे तिथे आईपाशीच थांबलो. प्रभूभटाचं जेवण अर्धवटच झालं होतं. बाबांनी केलेली खांडोळीची कापं तशीच उघड्यावर पडली होती. थोड्या वेळाने लंगोटी नेसलेला, हाती काठी आणि दुसऱ्या हाती पेटलेली चूड घेतलेला धोंडू जावडेकर पायऱ्या चढून खळ्यात आला. किते रे? त्यानं चूड विजून ठेवीत, सोटा टेकवून ठेवीत पडवीवरूनच विचारलं.
ये, काका त्याला मऊ आवाजात म्हणाले. तो आला. काकाने त्याला काय काय झालं ते सांगितलं. विचारलं, तुझ काय कळते काय बघ मरे. त्याने बारकाईने आईला बघितलं आणि म्हणाला, बाहेरचे आहे, बघतो उतरते का. धोंडूभटाने समई पेटवली. काजळ तयार केलं एका ताटलीत. कुंकू घेतलं, हळद घेतली. माझघरातून पडवीवर आला. तिथून खळ्याच्या पेढेवर उभा राहिला. तिथे खाली बरंच खोल होतं. खालून पाण्याचा पाट वाहत होता. पाणी खळखळ करीत वाहत होतं. त्यानं काजळ, हळद, कुंकू तिथून दूर भिरकावल्यासारखं केलं. आत आला. उदबत्ती पेटवून ती देवापुढं धरली. तिला थोड्याच वेळात राख धरली. बोटाने घेऊन ती त्याने आईच्या कपाळावर लावली. रामरक्षा म्हटली. मग आईला विचारलं, बरे वाटते ना आता वहिनी. हं. आईने क्षीणचा हुकार काढला. कोणीच काही बोलत नव्हतं. सगळे घाबरलेले, गप्प गप्प उभे होते. वाटेल आता बरे म्हणत धोंडूभट जागचा हल्ला. त्यानं पुन्हा चूड पेटवली, सोटा हाती घेतला आणि पायऱ्या उतरू लागला.